नमस्कार, मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये। तर आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना जी आहे, ज्यामध्ये निराधार मुलं असतील किंवा अनाथ मुलं असतील यांना एक मदत मिळते। तर या अशा मुलांना 2250 रुपये इतका लाभ मिळतो। तर आता या वर्षीचा जो लाभ आहे तो आता ह्या मुलांना मिळणार आहे। त्यासाठीचा शासन GR सुद्धा इथे आलेला आहे। आपण इथे थोडक्यामध्ये पाहूया कशा प्रकारे मदत मिळते। तर ते बघू शकता 4 ऑगस्ट 2025 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। इथे बघू शकता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेकरता निधी वितरित करण्याबाबत। तर आता थोडक्यात प्रस्तावना इथे बघू शकता। अनाथ मुले असतील, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाराची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे यासाठी ही योजना राबवली जाते। तर याचा लाभ जो आहे ते बघू शकता 101 कोटी इतका निधी आहे। हा लाभार्थ्यांना खात्यात थेट DBTच्या द्वारे वितरित केला जाणार आहे आणि त्याला इथे मान्यता देण्यात आलेली आहे। तर आता इथे बघू शकता तुम्ही, महिला व बालविकास मंत्री यांनी स्वतः ट्विट करून सुद्धा याची माहिती दिलेली आहे। तर काय म्हटलं आपण इथे बघूया। तर निराधार बालकांना महायुतीचा आधार। महाराष्ट्रातील अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाराची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे या मुख्य उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबवण्यात येते। तर मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मान्यतेने या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रतिमाह म्हणजे प्रत्येक महिन्याला इथे सांगितलेले ₹2250 प्रमाणे लाभ देण्यासाठी ₹101.46 कोटी इतका निधी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने म्हणजेच DBTच्या मार्फत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास महिला व बालविकास विभागाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे। तर आता हे जे काही मुलं आहेत लाभार्थी यांना दर महिन्यालाही 2250 रुपयाचा हा लाभ मिळणार आहे। तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जे कोणी अनाथ व निराधार मुलं असतील नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल। आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा। अशाच महत्त्वाच्या आणि नवीन अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला मिळत जातील।